पप्पा यांच्याकडून 100 रुपयाचं दान मिळालं आहे. धन्यवाद. हॅलो और शंकर जी खंडाते शाहीर साहेब म्हणते काय तुकाराम महाराजाचा विषय छेडला होता त्यांनी आणि त्यांना मी बोललो होतो की सर्वात पहिले तुमच्या गुरुजींनी छेडला, त्याच्यानंतर मी छेडला, पुन्हा तुम्ही छेडला. मी म्हटलं एखादा व्यक्ती जर उभा झाला आणि त्यांनी जर म्हटलं की मारला याचा पुरावा काय, तर मी सांगितलं की म्हटलं तुकाराम महाराजाचे चिरंजीव नारायण बुवा यांनी म्हटलं छत्रपती शिवाजी महाराजाला, लिसन टू मी मिस्टर निशांत सुखदेव हटाम सिंग, लक्ष ठेवा माझा मी काय बोलत आहे याच्याकडे लक्ष ठेवा. नारायण बुवानी म्हटलं पत्र लिहिलं आणि ते पत्र लिहिलं छत्रपती शिवाजी महाराजाला आणि पत्रामध्ये नमूद केलं की या तारखेला माझे वडील गुप्त झाले. तोच एकमेव कागदोपत्री पुरावा आहे म्हणलं तुकाराम महाराजाचा हत्येचा. मी तुम्हाला पुरावा नाही मागितला आणि म्हणून म्हणतो का थोडं बोलायच्या आधी तुम्ही भान ठेवा. हा अर्थाचा अनुसरा पाहिजे हे मी बोललो होतो, बरोबर आहे जी? राईट. हा आणि मग शाहीर साहेबाले माहित आहे याचं बोट याच्या नद्यात कसे खुपसू मी कसे ठेवू, तर म्हणते माझ्याकडे पुरावा आहे. मी म्हटलाच नाही पुरावा, मी म्हटलाच नाही. जो बात मैंने कही नहीं उस पर मैं स्टैंड रहूंगा नहीं और आखिर तक नहीं रहूंगा.
जशी तुमची शायरी तशी माझी शायरी. मुजुरीचे मारा, खेत्राले मारा, ते मला जमणार नाही. नाही. आता राहिला प्रश्न महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती का नाही साजरी केली जात. आता याचा मागचं सुंदर कारण सांगतो तुम्हाला. पहा, स्वतःवरून सांगतो मी. तुम्हाला पटायचं असेल तर पटून घ्या, नाही पटायचं असेल तर नको पटून घ्या. पण मी मित्रूय, मी बोलल्याशिवाय जाणार नाही तू. हा, आणि हे व्यासपीठ आहे बोलायचं. तुम्हाला सांगतो, जिथं जेवढे ज्याच्या समाजाचे लोक तेवढी थाटात त्या महापुरुषाची जयंती साजरी केली जाते. आता तुम्ही म्हणाल कसं मान्य? जिथे कुणबी कॅटेगरीचे लोक असतात तिथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती थाटात साजरी करतात. जिथे एसटी कॅटेगरीचे लोक असतात तिथे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते. आणि जिथे माळी समाजाचे लोक असतात तिथे ज्योतिबा फुलेची जयंती साजरी केली जाते थाटामध्ये. महापुरुषाने जाती जातीमध्ये वाटलाय लोकांनी. हे चळवळ आज इथे येऊन टपली आहे. आणि याचं उदाहरण द्यायचं असं तर मी स्वतः देतो. माझ्या गावात 14 एप्रिल साजरी होत नव्हती. तुम्हाला सांगतो बंधूंनो, भीम जयंती बोलले काका बिलकुल पोळा गातो, आताच गातो. संजयजी महेशकर आमच्या दादा यांच्याकडून पोळ्याची फरमाईश 50 रुपये भेट आलेली आहे. बिलकुल सर, ओके, गॉट इट. तर माझ्या गावात मी जातीचा खैरे कुणबी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एकदा नाही दोनदा साजरी केली माझ्या गावात खंडाळ्यामध्ये. मी शाहीराव, मी म्हणलं लोकांना एवढं ज्ञान सांगतो, एवढं मी तोप खाऊन बोलतो ना, चळवळ सांगतो. मी म्हणत सुरुवात पहिले आपल्या गावात करीन. बाबासाहेबांची जयंती मागच्या वर्षीपासून चालू केली. या वर्षी जेव्हा जयंती केली मी गावात नव्हतो. 14 एप्रिलला मी कार्यक्रम घेतला नाही, 13 एप्रिलला मी कार्यक्रम घेतला नाही. का नाही घेतला? आज माझा काका तो आला मला सांगाले की ज्या घराला मध्ये तोरण बांधायला गेलो बाबासाहेबाचं, त्या घरवाल्याला नाही म्हणलं म्हणे का माझ्या घराला तोरण बांधायचं नाही. हे माझ्या गावाची मानसिकता, हे मानसिकता आणि हे लोकांची विचारधारा. मान्यवर शेर साहेब, हा, आणि म्हणून सुरुवात केली जयंती साजरी करायची. आणि ते थाटा साजरी करणार व्याख्यान बनवले, व्याख्यानकार बनवले. काही राजकीय देश नाही माझा, राजकीयमध्ये फायदा नाहीये. पण ज्या माणसानं केलं त्याची किमया मी जाणतो, तरी जात काही असली माझी वेळी. मान्यवर शेर साहेब, आणि म्हणून ज्योतिबा फुलेची जयंती साजरी करत नाही, हे त्याचं मागचं कारण आहे. तुम्हाला याच्यावरती काय बोलायचं बोला. पुढच्या घरात मी अजून बोलतो, मुजोरी करणार नाही, पण तत्वानं भांडल्याशिवाय राहणार नाही. शाहीर साहेब, हा, आणि तुम्हाला यावर काय बोलायचं आहे, कितपत तुम्हाला खरं वाटतं, कितपत तुम्हाला खोटं वाटते, तुम्ही बोला, मी बोलणार नाही. आणि म्हणून कमिटीचं म्हणणं आहे, गाणं म्हटलं मी बिरसा मुंडाचं. यांनी मला 15-20 मिनिटं अगोदर विषय दिला. मी 15 मिनिटांमध्ये ते गाणं जोडलं आणि 15 मिनिटांमध्ये ते सादर केलं. त्याच्यामध्ये शाहीर साहेबांनी टीका टिप्पणी केली, काही हरकत नाही. बिलकुल, म्हणून तर आपलं समाज समोर आहे आजच्या घडीला. हा, बिलकुल, धन्यवाद. त्यांच्याकडून 120 भेट आलेली आहे मंडळाच्या तरुण. तर ते बनवलं, त्यांनी तुरंत मला विषय दिला आणि मी तुरंत ते गाणं बनवलं आणि तुरंत मी सादर केलं. त्या टायमाला मला सुचलं नाही, ठीक आहे, काय हरकत नाही. पण केलं याचं तुम्हाला अभिनंदन नाहीये, केलं याचा तुम्हाला विषय नाहीये. आणि मला सांगा हो, या विचारधारेच्या चळवळीच्या कार्यक्रमामध्ये माझ्या व्यतिरिक्त जर दुसरा शहर तुम्हाला भेटते, खरंच तो असा चालते का? आणि जर चालत असेल तर पुढच्या मेळाव्यात हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. अजी हाऊजी, याच्या रक्ताचे शाहीरच त्यांना समजत नाही विचारधारा आजच्या घडीले. कार्यक्रम करतो आम्ही तर साला मरमर द्यायला सांगा लागते, हे वास्तविकता. हा, आता सगळ्यांनी विषय दिला छत्रपती शिवाजी महाराजांचा, विषय सोडणार नाही. तुम्ही म्हणा तिथपर्यंत कार्यक्रम होईल आणि तुम्ही म्हणा वेळ लावा, पुरा 3 तास पोळा एकटा म्हणतो आपण. हा, तुमची इच्छा असेल तर, नाही तर मग माझ्याकडे स्वीट अँड शॉर्टवाला आहे, 2-in-1 पार्ट आहे माझ्याकडे. हा, आणि म्हणून आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयाने हात घालतो. 9 तासाची गोष्ट करता तयारी करीन शाहीर साहेब. जरी शाहिरीला 3रं असन आणि वय जरी कमी असन, पण तो स्टॅमिना निर्माण करीन. हा, 10 वर्ष करायची, 5 वर्ष करीन, पण शाहिरी तशीच करीन, बिलकुल. आणि म्हणून काय म्हणतो